रामतीर्थजवळ अतिक्रमण हटाव मोहिमेला ब्रेक. भुयारी गटार योजनेच्या ट्रंक लाईनवरून महानगरपालिका आणि जमीन मालकांमध्ये सामने. अमृतवन अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामात अतिक्रमणाचा वाद, जमीन मालकांचा मालकी हक्काचा दावा, मोबदल्याची मागणी. जालना शहरातील केंद्र शासन पुरस्कृत अमृतवन अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या भुयारी गटार योजनेच्या ट्रंक मुख्य पाईपलाईनच्या कामासाठी रामतीर्थ स्मशानभूमी परिसरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, जमीन मालकांनी मालकी हक्काचे कागदपत्रे सादर केल्यानंतर ही मोहीम सध्या स्थगित करण्यात आली आहे. रामतीर्थ स्मशानभूमीजवळील छत्रपती संभाजीनगर जालना महामार्गालगत असलेल्या सर्व्हिस रोडच्या खाली ट्रंक मेन पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचा दावा करत महानगरपालिकेने अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केली. यावेळी माध्यमांशी बोलताना महानगरपालिकेचे अधिकारी विजय फुलंब्रीकर यांनी सांगितले की, भुयारी गटार योजनेचे काम यापूर्वीच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, सर्व्हिस रोडवरील अतिक्रमणामुळे हे काम रखडले असून ते पूर्णत्वास नेण्यासाठी अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दुसरीकडे, संबंधित जमीन मालकांनी महानगरपालिकेच्या कारवाईवर आक्षेप घेत, सदर जागा ही त्यांच्या मालकीची असल्याचा दावा केला आहे. त्यांनी न्यायालयीन कागदपत्रे आणि मालकी हक्काचे पुरावे महानगरपालिका आयुक्तांकडे सादर केल्याचे सांगितले. तसेच, या जागेवर कोणतेही अतिक्रमण झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जमीन मालकांच्या म्हणण्यानुसार कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर सदर जागा मूळ मालकाचीच असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सध्या अतिक्रमण हटविण्याची मोहीम थांबविण्यात आली आहे. माध्यमांशी बोलताना जमीन मालकांनी सांगितले की, रामतीर्थावरील जुन्या पुलाच्या सेंटर लाईननुसार जर विकासकामासाठी त्यांच्या जमिनीचा काही भाग लागत असेल, तर तो देण्यास ते तयार आहेत. मात्र, त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत प्रमाणपत्र द्यावे आणि योग्य मोबदला द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, भुयारी गटार योजनेचे काम आणि जमीन मालकीचा वाद यामुळे रामतीर्थ परिसरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम सध्या स्थगित करण्यात आली असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अतिक्रमण मोहिमेची पाहणी स्वतः आयुक्त अंजली शर्मा यांनी केली. यावेळी उपायुक्त त्रिंबक कांबळे, सहाय्यक आयुक्त विजय फुलंब्रीकर, पाणीपुरवठा अभियंता राजेश बगळे, या प्रोजेक्टचे अभियंता परमेश्वर वैद्य, स्वच्छता निरीक्षक शोएब खान, शुभम जाधव, राहुल हिवाळे, शेख कादर भाई, आमिर खान, रवी पवार, हरिश्चंद्र लोखंडे, रामेश्वर जाधव, किरण प्रधान, इतर मनपा कर्मचारी यावेळी उपस्थित होते. लोक तुफान डिजिटल, अशफाक पटेल,